भारताच्या गौरवाची ओळख स्टॅच्यू ऑफ युनिटी आता अगदी बजेट फ्रेंडली प्लॅनमध्ये. गुजरात ट्रिपची मजा कमी खर्चात, जास्तीत जास्त ठिकाणं आणि भरपूर धमाल. आज आम्ही आलेलो आहोत एकता नगर गुजरातला. सो पण लवकरच स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जाणार आहोत. तर आम्ही बस पकडली आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. तुम्ही बघू शकता स्टेशनच्या बाहेरून. सो आता आम्ही जातो स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे. आजूबाजूची स्वच्छता, देखणी बागा आणि निसर्गरम्य परिसर पाहून क्षणभर असं वाटलं जणू आपण नव्या देशातच आलो आहोत. एकता नगर स्टेशनहून स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत मोफत बस सेवा उपलब्ध आहे. त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. जगातली सगळ्यात उंच मूर्ती ते आहे आणि ही आपल्या बाजूला आहे ती नर्मदा नदी आहे. तुम्ही पाहू शकता आज वीकेंड असल्यामुळे थोडी तरी कमी रश आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून ते स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी तुम्ही चालत देखील जाऊ शकता किंवा तुम्ही मुव्हिंग ॲक्सेलेटरचा देखील वापर करू शकता. जसं की तुम्ही बघू शकता आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पायथ्याशी उभे आहात. जगातील सर्वात उंच पुतळा असून त्याची उंची 182 मीटर आहे. भारताच्या एकीकरणाचे प्रतीक म्हणून हा पुतळा 2018 साली जनतेसाठी खुला करण्यात आला. पावसाळ्यात नर्मदा नदीचे दृश्य अगदी ताजेतवाने, डोळ्यांचं पारणं फेडणारे आणि मन मोहून टाकणारे दिसतं. स्टॅच्यू ऑफ युनिटीचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर पुतळ्याच्या खाली बांधलेल्या भव्य म्युझियमला नक्की भेट द्या. इथे तुम्हाला सरदार पटेल यांच्या कार्याची आणि या स्मारकाच्या निर्मितीची सखोल माहिती अनुभवायला मिळेल. स्टॅच्यू ऑफ युनिटीची भेट संपल्यावर आम्ही थेट पोहोचलो जंगल सफारीला. इथे प्रवेशासाठी तिकीट दर फक्त 200 रुपये प्रति व्यक्ती आहे. सगळ्यात भारी गोष्ट जर मला इथली आवडली असेल तर ती म्हणजे जंगल सफारीच. फक्त 200 रुपयात मिळणारा हा अनुभव खरंच वर्थ आहे. समोर थेट जिवंत प्राणी पाहण्याचा माझा हा पहिलाच अनुभव होता आणि तो अतिशय रोमहर्षक व अविस्मरणीय वाटला. सूर्य हळूहळू मावळतीकडे झुकत होता. संध्याकाळच्या त्या सोनेरी प्रकाशात आम्ही या भव्य धरणाचं अप्रतिम सौंदर्य अनुभवत होतो आणि अखेर पोहोचलो आमच्या शेवटच्या ठिकाणी, ग्लो गार्डन. नेमक्या 7 वाजता उजळणाऱ्या हजारो दिव्यांच्या प्रकाशात हे गार्डन एखाद्या जादुई दुनियेत नेऊन सोडतं. चमचमता प्रकाश, रंगीबेरंगी सजावट आणि त्या रोषणाईतील आनंदी वातावरण हे खरंच डोळ्याचं पारणं फेडणारं होतं. म्हणूनच तुम्ही नक्कीच एकदा स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट द्यायलाच हवी. पार्ट 2 फूड व्लॉग देखील पहा. तिकिटांचे संपूर्ण डिटेल्स आणि इतर माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल.